नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण क्लास 12 मधील मॅथ पार्ट 1 यामधील आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 यामधले काही क्वेश्चन घेतलेले आहेत. तर आज आपण त्याच्यातले नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. तर हे आहे क्वेश्चन नंबर 6. तो क्वेश्चन नंबर 6 आपण सॉल्व करणार आहोत. तो काय आहे क्वेश्चन नंबर 6 बघा. सर्वप्रथम आपण एक टेबल बनवणार आणि हे टेबल्स मध्ये पहिले किती स्टेटमेंट आहेत, 2 स्टेटमेंट आहेत. त्याचे आपण टेबल बनवून घेणार. 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, म्हणजे 2 लाईन दोघांच्या. लाईन कॉलम किती करायचे सर्वप्रथम, स्टेटमेंटचे 2 आणि पुढे बघा लॉजिकल कनेक्टिव्हिटीज 1 2 3 4 5 6 7. 7 + 2 9 टेबल करायचे का, एकूण 9. तर 9 टेबल नाही. याच्यामध्ये काय, इथून आपण निगेशन कॉमन काढू शकतो, म्हणजे 2 कनेक्टिव्हिटीज एकाच ब्रॅकेट मध्ये आहेत. इथून 2 कनेक्टिव्हिटीज एकाच ब्रॅकेट मध्ये आहेत, म्हणजे आपण 2 कमी करून एकूण 7 कॉलम इथं बनवू शकतो. तर आपण इथे एकूण आपल्याला 7 कॉलम बनवता येते. 7 कॉलम कोणते आहेत बघा. तर फर्स्ट हे पहिला आहे पी, सेकंड आहे क्यू, थर्ड आहे निगेशन पी, नंतर आहे निगेशन क्यू, हे नंतर आहे निगेशन पी, देन निगेशन क्यू. 1 2 3 4 5 6 आणि 7 इथे 2 कॉलम आपले बनवायचे. 6 कॉलम कोणता आहे, निगेशन क्यू, देन निगेशन पी, हे. आणि 7 चा कॉलम काय, दोघांचा मिळून अँड आहे. तर पहिला काय आहे, निगेशन पी, देन निगेशन क्यू, हे अँड काय आहे, निगेशन क्यू, देन निगेशन पी, हे आहे. तर सर्वप्रथम आपण 2 कॉलम असताना आपण बघितलं काय लिहिणार, टी टी आणि एफ एफ. आपल्या 4 एंट्रीज राहणार. 4 एंट्रीज. जे नेक्स्ट एंट्रीज आहे ते आपण इरेज करून टाकू. चला मग काय लिहिणार, मग कॉलम व्यवस्थित करून घेणार. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड अँड फोर्थ रो. फर्स्ट येणार इथं टी एफ, टी एफ, निगेशन पी, टी चा एफ, टी चा एफ, एफ चा टी, एफ चा टी. निगेशन क्यू, टी चा एफ, एफ चा टी, टी चा एफ, एफ चा टी, हे आहे निगेशन क्यू. मग निगेशन पी, देन निगेशन क्यू, याचा देन घ्यायचा आहे. देन म्हटलं तर टीएफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू, असं इकडून बघायचं. टीएफ पुन्हा टीएफ आहे फॉल्स, पुन्हा टीएफ नाही ट्रू, हे आले. आता सेकंड हेच, हे असा इकडे बघायचं उलटा, कारण निगेशन क्यू पहिला आहे. पुन्हा टीएफ नाही ट्रू, टीएफ आहे फॉल्स, पुन्हा टीएफ नाही ट्रू, पुन्हा टीएफ नाही ट्रू. लक्ष द्या, टीएफ नाही ट्रू, टीएफ आहे फॉल्स, टीएफ नाही ट्रू, टीएफ नाही ट्रू. मग आपल्याला या 2 कॉलमचा घ्यायचंय अँड. अँडची कंडिशन माहित आहे, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, आन्सर येणार ट्रू. दोन्ही ट्रू नाही, आन्सर येणार फॉल्स. दोन्ही ट्रू नाही, आन्सर येईल फॉल्स. दोन्ही ट्रू आहे, आन्सर येईल ट्रू. ओके, ही आहे क्वेश्चन नंबर 6 1 मधला. बघून घे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन.
सेकंड आहे मग आपण घेणार 7 1 मधला क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 7? हे आहे Q then P ब्रॅकेट क्लोज और negation P डबल इम्प्लिकेशन Q. चला कॉलम किती बनवायची सर्वप्रथम? P आणि Q दोन स्टेटमेंट आहे म्हणून दोन कनेक्टिव्हिटीज बघा 1 2 3 4 1 2 3 4 एकूण इथे 6 कॉलम बनणार. 1 2 3 4 कनेक्टिव्हिटीज किती आहे? 4 आहेत. चला 6 कॉलम कोणते आहेत? सर्वप्रथम P नंतर Q नंतर आपण हे घेऊ शकता Q then P Q then P नंतर negation P नंतर negation P then Q negation P डबल इम्प्लिकेशन Q आणि जे शेवटला जे कॉलम बनवलेला आहे या दोघांचा मिळून कोणता आहे तो? Q then P और negation P डबल इम्प्लिकेशन Q. तो ये आहे 1 2 3 4 5 6 कॉलम. चल पहिले आपण एंट्रीज लिहून घेणार. काय आहे? 2 वेळेस T 2 वेळेस A. आपण एक्स्ट्रा सिरीज करून घेणार आहे. चला इथं मग 1 T 1 F पुन्हा 1 T 1 F हे आलं पूर्ण. यानंतर Q then P घ्यायचा आहे. Q then P घ्यायचा असेल हे पहिले Q आहे उलटा बघायचा इकडे इकडे Q then P. then ची कंडिशन काय? TF असेल तर फॉल्स आहे. T then F तर आन्सर विल बी फॉल्स अदरवाइज ट्रू. TF नाही ट्रू TF नाही ट्रू TF आहे फॉल्स पुन्हा TF नाही ट्रू. ओके निगेशन P T चा आहे F पुन्हा T चा आहे F पुन्हा F चा आहे T पुन्हा F चा आहे T. आलं. यानंतर हे निगेशन P आणि हे Q या दोघांचा आपल्याला काय घ्यायचं आहे? डबल इम्प्लिकेशन. हे दोन डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय? दोन्ही एंट्रीज जर सेम असेल तर ट्रू अदरवाइज फॉल्स. दोन्ही सेम नाही फॉल्स. दोन्ही सेम आहे ट्रू. दोन्ही सेम आहे ट्रू. दोन्ही सेम नाही फॉल्स. मग हे कॉलम्स Q then P आणि निगेशन P डबल इम्प्लिकेशन Q या दोघांचा R घ्यायचं. R ची कंडिशन काय? दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही म्हणून 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 ट्रू. चला हे आहे क्वेश्चन नंबर 7. तर आपण बघून घ्या क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. तो आपण एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 8 घेत आहोत. क्वेश्चन नंबर 8 हे आहे स्क्वेअर ब्रॅकेट P then Q then R ब्रॅकेट क्लोज पुन्हा ही क्लोज. डबल इम्प्लिकेशन स्क्वेअर ब्रॅकेट P and Q then R that is ब्रॅकेट क्लोज.
चला मग आता इथे पी क्यू आर आले, हे पी क्यू आर आले म्हणजे स्टेटमेंट बघा किती करणार. सर्वप्रथम आपली एक लाईन मारून घेणार ही. चला किती येऊ आपल्याला काही नाहीये. सर्वप्रथम एक लाईन, एक आहे पी, दुसरा आहे क्यू आणि तिसरा आहे आर. पी क्यू आर झाली पाहिजे सर्वप्रथम. नंतर आहे क्यू देन आर, क्यू देन आर. नंतर आहे पी देन ब्रॅकेट क्यू देन आर, पी देन ब्रॅकेट क्यू देन आर. नंतर आहे पी अँड क्यू, that is P and Q. नंतर आहे P and Q then R आणि नंतर या दोन ब्रॅकेटचा आहे डबल इम्प्लिकेशन. तर फर्स्ट ब्रॅकेट कोणता आहे, P देन ब्रॅकेट Q देन R, ही एक ब्रॅकेट आहे आणि डबल इम्प्लिकेशन दुसरा ब्रॅकेट हे आहे, त्याचं नाव आहे P and Q, हे that is P and Q then हे दोन ब्रॅकेट्स आहेत. चला तर आपण तीन स्टेटमेंट 1 2 3 4 5 6 7 8 आलेले आहेत. कसे 8 आले ते, एकूण आपल्याकडे स्टेटमेंट किती आहे, 3. कोणते स्टेटमेंट आहे, पी क्यू आर, 3 स्टेटमेंट आहे. कनेक्टेड बघा 1 2 3 4 5, 3 + 5 किती 8, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8, 8 कॉलम्स आहेत. 8 कॉलम असताना एंट्री कसं घेणार, 4 वेळेस टी, 1 2 3 4, पुन्हा 4 वेळेस आपण काय घेणार, फॉल्स, 1 2 3 4. म्हणजे आपण ध्यानात ठेवा 4 टाइम्स टी आणि 4 टाइम्स 8 असं घेतलेलं आहे. आणि शेवटचा कॉलम्स आहे, आपण शेवटचा इरेज पण करू शकतो. पहिले आपण पाहून घेणार आहे सर्व आपल्या एंट्रीज दिसतात की नाही, सर्व एंट्री व्यवस्थित दिसत आहे. काय करणार म्हणतो, 2 टाइम्स टी, दॅट इज 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. नंतर 1 टाइम टी 1 टाइम एफ, 1 टाइम टी 1 टाइम एफ, 1 टाइम टी 1 टाइम एफ, 1 टाइम टी 1 टाइम एफ. नंतर क्यू देन आर, हे या दोघांचं देन. देनची कंडिशन काय आहे, टी एफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, हे सरळ बघायचं. टी एफ, पुन्हा टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू झालेलं आहे. नंतर हे पी आणि क्यू देणार, याचं पुन्हा देन घ्यायचं आहे. देनची कंडिशन माहित आहे, टी एफ असेल तर फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ नाही, उलट सरळ बघायचं, टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ नाही ट्रू, हे इथं टी एफ नाही ट्रू, पुन्हा हे पण ट्रू आलं. नंतर पी अँड क्यू, अँडची कंडिशन आहे दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू. चेक केलं, दोन्ही ट्रू कुठेच नाही, सर्व फॉल्स. दोन्ही ट्रू कुठेच नाही, सर्व फॉल्स आहेत. फॉल्स 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 आणि हे फॉल्स. नंतर आता काय करायचं बघा, पी अँड क्यू, हे पी अँड क्यू पहिले आणि देन आर इथं आहे, हे इकडून इकडे बघणार, हे इकडे उलट बघणार. पुन्हा टी एफ नाही ट्रू, पुन्हा टी एफ आहे फॉल्स,
पुन्हा TF नाही ट्रू, पुन्हा TF नाही ट्रू, हे पुन्हा TF नाही ट्रू, TF नाही ट्रू, हे TF नाही ट्रू. सरळ बघा तर TF दिसेल, पण पहिलं कोणतं आहे हे बघा, हे वाला पहिला आहे म्हणून TF असं बघायचं. पुन्हा TF नाही ट्रू. लास्ट मध्ये आपल्याला सांगलेलं आहे हा कॉलम्स P देन Q देन R आणि हे कॉलम हे दोन, या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन बघायचं. डबल इम्प्लिकेशनचं माहित तुम्हाला, सेम असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. चला, सेम आहे ट्रू, सेम आहे ट्रू, सेम नाही फॉल्स, सेम आहे ट्रू, सेम आहे ट्रू, सेम आहे ट्रू, सेम आहे ट्रू, सेम आहे ट्रू. फक्त एक एंट्री फॉल्स आलेली आहे, बघून घ्या. चला, वन मिनिट, थोडा विचार केला, एक मिनिट बघा. हे डबल इम्प्लिकेशन घ्यायचं, हे पण सेम आहे, हे म्हणजे ट्रूच येणार आहे. आपण चुकीनं हे बघितलं होतं, हे आहे म्हणजे ऑल ट्रू आलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 घेणार आता. नाइन्थ क्वेश्चन खूप इजी आहे. क्वेश्चन नंबर 9, that is P then square bracket negation Q and R bracket close. चला, खूप इजी क्वेश्चन आहे. सर्वप्रथम आपण काय करून घेणार, तीन स्टेटमेंट आहेत. P, एक आहे Q आणि एक आहे R. तीन स्टेटमेंट असताना पहिले तीन कॉलम्स, त्याच्यानंतर पहिले कोण आहे Q and R, Q and R. नंतर Q and R चे निगेशन आहे, निगेशन Q and R. नंतर या सर्वांचं मिळून P देन ब्रॅकेट निगेशन Q and R ब्रॅकेट क्लोज. कॉलम्स बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6. 6 कशाने पहिले चेक करणार. आपल्याकडे तीन आहेत स्टेटमेंट P Q R आणि कनेक्टेड A 2 3. 3 + 3 6 कॉलम आलेले आहेत. चला, पहिले तीन स्टेटमेंट असल्या कारण आपण लिहिणार 4 टाइम्स T, 1 2 3 4 and 4 टाइम्स A, 1 2 3 and 4. ओके, 4 टाइम्स T and 4 टाइम्स A. तर आपण एक्स्ट्रा एरेज करून घेऊ. यानंतर व्यवस्थित कॉल रो करून घेणार. 1 2 3 4 5 6 7 आणि खालचं 8. पुन्हा 2 टाइम्स T and 2 टाइम्स false, 2 टाइम्स T आणि 2 टाइम्स false. पुन्हा 1 टाइम T 1 टाइम F, 1 टाइम T 1 टाइम F, 1 टाइम T 1 टाइम F, 1 टाइम T 1 टाइम F. पुन्हा पहिले Q देन R, हे Q and R अँड ची कंडिशन विचारली. दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू. हे बघा, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स,
दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू नाही फॉल्स आलं. याचं निगेशन आहे टीचं एफ, एफचं टी, पुन्हा एफचा टी, एफचा टी, टीचा एफ, पुन्हा एफचा टी, एफचा टी, एफचा टी. चला नंतर हे पी आणि या ब्रॅकेटचा आपल्याला काय घ्यायचं आहे देन. देनची कंडिशन माहिती आहे, टी एफ असेल तर फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, दॅट इज टी एफ नाही ट्रू, 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 टी एफ नाही ट्रू. तर ऑल एंट्रीज ट्रू आलेले आहेत. नाहीच्या आपण चेक करून घे. चला लास्ट आजच्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 10 घेणार आहोत लास्ट यानंतर. क्वेश्चन नंबर 10 लास्ट. P or negation Q, then R and P. चला पहले करना P Q आणि R. तीन तर आले पहिले सरळ सरळ P Q R. नंतर निगेशन Q, नंतर P और निगेशन Q, P और निगेशन Q, that is P और निगेशन Q. नंतर R and P, R and P. नंतर दोघांचं मिळून देईल P और निगेशन Q, देन R and P. चला किती झाले 1 2 3 4 5 6 7. 7 कशाने बघा, तीन स्टेटमेंट पॅटर्न कोणते पी क्यू आर कनेक्टिव्हिटीज 1 2 3 4 किती आले 7. हे 1 2 3 4. एखाद्या कॉलम मध्ये डबल कनेक्टिव्हिटी असेल तर त्याच्यामध्ये काय कन्सिडर एकच केला जातो. तर पहिले आपण एंट्रीज मारून घेणार याच्यात 4 टाइम्स टी 1 2 3 4. 4 टाइम्स एफ 1 2 3 4. 4 times T and 4 times A. इरेज करना है. पहले एंट्रीज करना 2 times T 2 times A, 2 times T and 2 times A. T A T A T A T A. नंतर निगेशन P घेणार, निगेशन P T चा F T चा F T चा F T चा F म्हणजे 4T वेळेस 4F. आता 4F आहे तर 4T 1 2 3 4. नंतर P and P और निगेशन Q, that is P और निगेशन और घ्यायचं. और मध्ये दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही फॉल्स नाही ट्रू, 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 दोन्ही फॉल्स नाही ट्रू.
हे झालं पी ऑर निगेशन क्यू. बघा दोन्ही फॉल्स नाही, ट्रू दोन्ही फॉल्स नाही, हे कोणते दोन्ही फॉल्स नाही. चला आलं. यानंतर म्हणजे आता इथं निगेशन क्यू आहे, पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी ही आपला कॉलम थोडा चुकलेला आहे. निगेशन क्यू म्हटलं तर टीचं एक, टीचं एक, एफचा टी करणार, हे एफचा टी करणार, पुन्हा टीचा एफ करणार, पुन्हा टीचा एफ करणार, एफचा टी करणार, एफचा टी करणार. आता एंट्रीज भरतो 1 मिनिट. थोडे करेक्शन झालं होतं त्याच्यात. पी ऑर निगेशन क्यू आहे, पी ऑर निगेशन क्यू हे आहे. हा दोन्ही फॉल्स नाही म्हणून ट्रू, 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 दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स, दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स, दोन्ही फॉल्स नाही म्हणून ट्रू, दोन्ही फॉल्स नाही म्हणून ट्रू. थोडं करेक्शन झालं होतं, बघून घे थोडं व्यवस्थित. यानंतर आर अँड पी, दॅट इज ही आर अँड पी. अँड ची कंडिशन दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. त्याच्यानंतर दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स. चेक करणार डबल इथं आहे या एंट्रीजला. बघा दोन्ही ट्रू नाही म्हणून फॉल्स, हे बघा दोन्ही ट्रू नाही म्हणून काय फॉल्स. हे एकच आलं पहिले. दोन्ही ट्रू आहे म्हणून ट्रू, पुन्हा दोन्ही ट्रू नाही फॉल्स, दोन्ही ट्रू आहे ट्रू, पुन्हा फॉल्स फॉल्स फॉल्स, सर्व फॉल्स. यानंतर हा ब्रॅकेट्स आणि हे ब्रॅकेट याचं देन घ्यायचं. देनची कंडिशन टी एफ असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ नाही ट्रू, टी एफ नाही ट्रू, टी एफ आहे फॉल्स, टी एफ आहे फॉल्स. तर या ठिकाणी आपण एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर काय होता 10 होता. तर या ठिकाणी आपण एक्सरसाइज 1.2 यामध्ये क्वेश्चन 10 ला 10 पूर्णपणे सॉल्व्ह केलेले आहे. तर आपण या चॅनल्सवर एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर यावर आपण मॅथ्स आणि फिजिक्स सर्वचे सर्व चॅप्टर्स एकदम मोफत शिकवणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.